असा एक माणूस ज्याने रॉकेट बनवलं, इलेक्ट्रिक कार बनवली, माणसाला मल्टीप्लॅनेटरी बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज जगातला पहिला ट्रिलियनियरही बनवून दाखवलं. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे की अशाच एका ध्येयवेड्या व्यक्तीची ज्याचं नाव आहे एलॉन मस्क. पण ही गोष्ट फक्त यशाची नाही. ही गोष्ट आहे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभं राहून 3 वेळा अपयश येऊनही न थांबलेल्या एका जिद्दी माणसाची. जून 1971 दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरिया शहरात एका मुलाचा जन्म झाला. वडील अभियंता, आई पोषणतज्ज्ञ म्हणून कार्यरत होती. घरात पैसा होता, पण एलॉनचं बालपण तितकं सोपं मात्र नव्हतं. कारण पुढे आईवडिलांचा घटस्फोट झाला आणि शाळेतही तो सतत मुलांच्या रॅगिंगचा बळी ठरायचा. एकदा तर वर्गमित्रांनी त्याला इतकं मारलं की त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं आणि तो बहुतेक दिवस ॲडमिटही होता. मात्र या मुलाला एक गोष्ट आवडायची, ती म्हणजे पुस्तकं. तो दिवसाला 10-10 तास वाचन करायचा. सायन्स फिक्शन, एन्सायक्लोपीडिया सगळं काही तो वाचायचा. वयाच्या 12व्या वर्षी त्याने स्वतः प्रोग्रामिंग शिकून ब्लास्टर नावाचा एक साधा स्पेस शूटिंग गेम तयार केला आणि $500 विकला सुद्धा. भविष्यातल्या त्या रॉकेट सायंटिस्टचं खरं बीज तिथेच रोवलं गेलं होतं. एलॉन पुढे कॅनडाला गेला. नंतर अमेरिकेतल्या पेनेसिल्वा विद्यापीठातून त्याने अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्र या 2 विषयामध्ये पदवी घेतली. स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये त्याने PhD साठी प्रवेश घेतला खरा, पण अवघ्या 2 दिवसात तो सोडला. कारण तेव्हा त्याला वाटलं की आता इंटरनेटची क्रांती होते आहे आणि याच वेळेत काहीतरी मोठं करायला हवं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जी आपणही लक्षात ठेवली पाहिजे. मोठं यश मिळवण्यासाठी नेहमी ठरलेल्या मार्गाने जावं लागतं असं नाही. योग्य वेळ ओळखणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. असो, पुढे 1995 मध्ये एलॉनने त्याच्या भावासोबत झिप2 नावाची कंपनी सुरू केली. त्यामध्ये शहरांची माहिती, नकाशे, इंटरनेटवर देणारी ही सेवा त्यांनी सुरू केली होती. 1999 मध्ये कॉम्पॅक्ट कंपनीने ही त्यांची कंपनी सुमारे $30 कोटी विकत घेतली. एलॉनच्या वाटेला सुमारे $22 दशलक्ष आले. लगेच त्याने ही सगळी रक्कम एका नव्या कंपनीत ओतली, जिचं नाव होतं X.com, जी पुढे जाऊन बनली पेपल. 2002 मध्ये ईबेने पेपल विकत घेतलं आणि एलॉनला मिळाले जवळपास $180 दशलक्ष. आता तो करोडपती झाला होता. पण त्याने पुढे जे केलं ते फार कमी लोक करतात. स्वतःचं सगळे पैसे त्याने पणाला लावले. 2002 मध्ये त्याने स्पेस एक्स नावाची कंपनी सुरू केली. एकच ध्येय ठेवून, माणसाला मंगळावर पाठवायचं. पण हे त्याचं ध्येय लोकांना मात्र अशक्य वाटत होतं, म्हणून लोक त्याच्या या ध्येयाची थट्टा करायचे. रॉकेट सायन्स ही सरकारांची मक्तेदारी होती. एका खाजगी उद्योजकाचं ते काम नव्हतं. मात्र 2004 मध्ये त्याने टेस्ला नावाच्या एका छोट्या इलेक्ट्रिक कार कंपनीमध्ये गुंतवणूक केली आणि नंतर त्याच कंपनीचा तो पुढे जाऊन प्रमुखही झाला. लोकांचं म्हणणं होतं, इलेक्ट्रिक कार कोणाला हवी आहे? ती स्लो असते, महाग असते, कोणी घेणारही नाही. तरी सुद्धा त्याने हे धाडस दाखवलं. मात्र 2008 हे एलॉन मस्कच्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट वर्षांपैकी एक होतं. कारण स्पेस एक्सचं पहिलं रॉकेट, ज्याचं नाव होतं फाल्कन 1, हे 3 वेळा अयशस्वी ठरलं होतं आणि प्रत्येक अपयशानंतर करोडो डॉलर पाण्यात जायचे. त्यामुळे कंपनीचे पैसे आता जवळपास संपत आले होते. त्याच वेळी इकडे टेस्ला सुद्धा बुडण्याच्या मार्गावर होती. कारण जागतिक आर्थिक मंदी सुरू होती. गुंतवणूकदार त्या कंपनीतून आपले पैसे काढून घेत होते. त्याच वेळी एलॉनचा घटस्फोट झाला. या चौफेर संकटाच्या काळात एलॉन स्वतः म्हणतो की हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात भयानक वर्ष होतं. दोन्ही कंपन्या एकाच वेळी बुडण्याच्या स्थितीमध्ये होत्या आणि त्याच्याकडे स्वतःचं राहायला नीट घरही नव्हतं. इतका पैसा त्याने या कंपन्यांमध्ये ओतला होता. पण त्याने हार मानली नाही. सप्टेंबर 2008 मध्ये फाल्कन 1चं चौथं प्रक्षेपण करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय त्याने घेतला आणि ते प्रक्षेपण त्याने यशस्वी करून दाखवलं. खाजगी क्षेत्रातून तयार झालेलं, पृथ्वीच्या कक्षेत पोहोचलेलं हे पहिलं द्रवइंधन रॉकेट ठरलं. काही दिवसातच अजून एक चमत्कार झाला. नासाने एलॉन मस्कच्या स्पेस एक्सला $1.6 अब्ज करार दिला आणि ही जी बुडणारी कंपनी आहे ती अखेर वाचली. टेस्लाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. डिसेंबर 2008च्या शेवटच्या दिवशी जेव्हा कंपनीकडे अक्षरशः काही तासांचाच पैसा शिल्लक होता, तेव्हा एका गुंतवणूक फेरीने ऐनवेळी कंपनीला वाचवलं होतं. कंपनी जरी वाचली असली तरी टेस्लाचा खरा उदय मात्र 2012 मध्ये झाला, असं आपल्याला म्हणावं लागेल.
यावर्षी टेस्लाने आपली मॉडेल एस ही गाडी बाजारात आणली आणि तिथून खरी क्रांती सुरू झाली. इलेक्ट्रिक कार ही स्लो, कंटाळवाणी राहिली नव्हती, तर ती आता स्टायलिश आणि वेगवान झाली होती. हळूहळू जगभरातल्या मोठ्या कार कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावं लागलं आणि याच काळात एलॉनने आणखी काही कंपन्या सुरू केल्या. त्याने सौर ऊर्जेसाठी एक सोलर सिटी नावाची कंपनी सुरू केली. नंतर तिला टेस्लामध्येच त्यांनी विलीन करण्यात आलेलं होतं त्या कंपनीला. हा निर्णय तेव्हा थोडा वादग्रस्त ठरला होता. मेंदू आणि संगणक यांनी जोडणारी न्यूरोलिंक नावाची कंपनी सुरू केली. तसेच भुयारी वाहतुकीसाठी द बोरिंग कंपनी ही त्यांनी सुरू केली होती. पुढे 2021 मध्ये टेस्लाच्या नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित कार बाजारात येऊ लागल्यामुळे या कारची विक्री प्रचंड वाढली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्सची किंमतही प्रचंड वाढली आणि एलॉन मस्क हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस 2022 मध्ये बनलेला होता. त्याने 2022 मध्ये ट्विटर ही कंपनी तब्बल 44 अब्ज डॉलरला विकत घेतली. तिचं नाव बदलून त्याने पुढे एक्स केलं. गेल्या काही वर्षांमध्ये एलॉनने एक्स AI ही कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी सुरू केली आणि ग्रॉक नावाचा एक चॅटबॉट बनवला. फेब्रुवारी 2026 मध्ये ही कंपनी स्पेस एक्समध्ये विलीन झाली. जून 2026 मध्ये स्पेस एक्सचा शेअर बाजारात प्रवेश झाला आणि पहिल्याच दिवशी या शेअर्सची किंमत 19% वाढली, $1 ट्रिलियन पर्यंत गेला. त्यामुळे या कंपनीतला सर्वात मोठा भागीदार असल्याने एलॉन मस्क जगातला पहिला ट्रिलियनियर ठरला. माणसाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीची संपत्ती $1 ट्रिलियन पुढे गेली होती. आजही स्पेसएक्सचं स्टारशिप रॉकेट पूर्णपणे पुन्हा वापरता येईल असं बनवण्याचं काम सुरू आहे. ध्येय आहे अंतराळ प्रवासाचा खर्च 100 पटीने कमी करणं आणि माणसाला मंगळावर वसवणं. माणसाला मल्टी प्लॅनेटरी जीव बनवण्याचं ध्येय एलॉन मस्कने ठेवलेलं आहे. हा सगळा प्रवास जर आपण बघितला तर एक गोष्ट आपल्याला शिकायला नक्की मिळते, ती म्हणजे सगळ्यात मोठं यश सुद्धा अनेकदा सगळ्यात मोठ्या अपयशानंतरच येतं. फॉल्कन 1चं 3 वेळा अपयश नसतं तर 4थ्या यशाचा आनंद इतका मोठा वाटला नसता. धन्यवाद मित्रांनो. आजची गोष्ट ही तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.